कविता ऐकण्यास आज माझी जमलेली आहे खूप गर्दी. कविता ऐकण्यास आज माझी जमलेली आहे खूप गर्दी आणि या गर्दीमध्येच लपलेले आहे प्रेमाचे खूप सारे दर्दी. तशा या प्रेमाच्या दर्दीसाठी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे प्रेमाचा भ्रष्टाचार. की वर्गात मायावाल्या पोरगी होती एक खास. वर्गात मायावाल्या पोरगी होती एक खास. ती वर्गात यायच्या आधीच तिचा आहे खूप वास. वास म्हणजे कोणता? वास 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 म्हणजे कोणता? तो वास नाही, परफ्यूमचा वास. बरोबर. आता इथं मी बसून राहायचो, कसले बसून राहायचे, परफ्यूम वास येणारच आहे. म्हणून मी काय म्हणतो की वर्गात मायावाल्या पोरगी होती एक खास. ती वर्गात यायच्या आधीच तिचा एक खूप वास. जो तो म्हणे हिच्याशीच लग्न करू आणि हिचा हात पकडून पूर्ण धामण गावात फिरू. जो तो म्हणे हिच्याशीच लग्न करू आणि हिचा हात पकडून पूर्ण धामण गावात फिरू. आता जो माझा बेंच पार्टनर होता त्याला मी म्हटलं पत्या लेखा, प्रत्येक खांदे तुम्ही ऐकलं असतं. म्या म्हटलं पत्या लेखा ट्राय करून पाहिलं आणि प्रेमाच्या कडेही ट्राय करून पाहिलं. बिचाराने ट्राय तर केलं पण यश काय भेटलं नाही. तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की सचिन एकदा तू ट्राय करून बघ. मग म्या बी तिच्या पुढं मारून पाहिली थोडी स्टाईल. म्या बी तिच्या पुढं मारून पाहिली थोडी स्टाईल आणि 2च दिवसात पोरीनं दिली मला एकदम घरीच मला. म्या बी तिच्या पुढं मारून पाहिली थोडी स्टाईल आणि 2च दिवसात भाऊ पोरीनं दिली मला एकदम गहिरी स्माईल. असं करता 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 वर्ष निघून गेलं. असं करता करता वर्ष निघून गेलं आणि तिचं आणि माया लपलं दही रंगात आलं. आता एखादं लपलं आहे, 1 वर्ष पूर्ण कम्प्लीट झालं त्याला. प्रायव्हेट राहते की काय पूर्ण सार्वत्रिक होऊन जाते आहे ना. आता सेम कंडिशन होत आहे. असं करता करता वर्ष निघून गेलं आणि तिचं आणि माया लपलं दही रंगात आलं. आता एक दिवस काय झालं, पत्र आला पोस्टमन माया घरी घेऊन. पत्र आला पोस्टमन माया घरी घेऊन आणि चक्रावलोला जाता तिच्या लग्नाची पत्रिका पाहून सार्वत्रिक झालं नाही की नाही. आता विचार केला पक्का तिच्या लग्नाला जायचं. विचार केला पक्का तिच्या लग्नाला पाहायचं, कारण फोगाड तिच्या नवऱ्याचं मला होतं पाहायचं. पोरीचं लग्न असलं तर काय घेऊन जायला लागतं आपल्याला? अंधन घेऊन गेलो भाऊ स्टीलचं टोपलं. अंधन घेऊन गेलो भाऊ स्टीलचं टोपलं आणि चक्रावलं जाता पाहून नवरदेवाचं टाकलं. अंधन घेऊन गेलो भाऊ स्टीलचं